मंडळी, लाडक्या बहिणींच्या मतांवर आलेलं सरकार लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम करतंय, अशी घणाघाती टीका केली आहे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी। त्याचं कारण आहे गेली 50 वर्ष बंद असलेले दारूचे परवाने वाटण्याचा निर्णय सरकारनं घेतला। त्यावर विरोधकांनी जोरदार तोफ डागली आहे। बहिणींना पैसे देण्यासाठी त्यांच्या भावांना आणि पतींना बेवडे करण्याचं काम सुरू असल्याचं विरोधकांनी घणाघाती आरोप केले। त्यामुळे प्रश्न पडलाय की कायम दारूच्या विरोधात असणाऱ्या महायुती सरकारला दारूला प्रोत्साहन का द्यावं लागतं? आर्थिक मजबुरीतून हा निर्णय त्यांना घ्यावा लागतोय का? असह्य झालंय का आता? राज्याच्या आर्थिक डोलारा सांभाळताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागतीये का? एकीकडे दारूचे परवाने वाटण्याचा निर्णय, दुसरीकडे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरच्या उत्पादन शुल्कात तब्बल 60% वाढ करण्यात आली। सध्या 120 ते 150 रुपयांना मिळणारं IMFL मद्य 205 रुपयांपर्यंत महागलंय। 210 ते 330 रुपयांपर्यंत मिळणारं प्रीमियम ब्रँडचं मद्य कमीत कमी 360 रुपयांना मिळतंय। दारूचे दर प्रचंड वाढले, त्यामुळे पिणारे स्वस्त दारूकडे वळणार नाहीत हे कशावर? आणि मग त्याच्यातनं जे प्रश्न निर्माण होणार आहेत त्याला जबाबदार कोण आहे? आर्थिक चणचणीतून मार्ग काढण्यासाठी आता काय फक्त दारूच उरली आहे का? तेवढाच एक आधार उरलाय का? असा प्रश्न विरोधक विचारतात। यातून 4 पैसे नक्की मिळतील, पण राज्याचं सामाजिक हित खरंच साधलं जाणार आहे का? सवाल आहे। निवडणुकीच्या आधी सत्ताधाऱ्यांनी जनतेला वारे माप आश्वासनं दिली। तुम्ही फक्त मागायला बस, त्याच्यानंतर सगळं मिळेल असं सांगितलं, पण आता ती आश्वासनं पूर्ण करताना सरकारची दमछाक होतीये का? पण एक गोष्ट नक्की आहे की लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर ज्या सरकारनं हास्य फुलवलं, तिथं या निर्णयानं बहिणींच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर निर्माण होतीये का? प्रश्न अनेक आहे। या राज्य सरकारनं महसूल वाढीसाठी उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानं जोरदार राजकारण सुरू झालंय। मात्र सरकारनं हा निर्णय का घेतला त्यावर एक नजर टाकूया। IMFL मद्य म्हणजे भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्क 60% वाढवण्यात आलंय। तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। या निर्णयामुळे राज्य सरकारला दरवर्षी 14,000 कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे। निवडणुकीच्या आधी सत्ताधाऱ्यांनी जनतेला वारेमाप आश्वासनं दिली, मात्र ती आश्वासनं कशी पूर्ण करायची याचा अभ्यास करण्यात आला नव्हता, असा टोला विरोधकांनी लगावला। तुम्हाला राज्याचं उत्पन्न वाढवायचं आहे, ठीक आहे, दरोडे घाला ना, बँका लुटा, नाहीतरी तशाही बँका लुटल्याच तुम्ही। फक्त आता त्या बाजूला गेल्याने सेफ लुटालुटीचंच काम केलं, आता तिथे जाऊन लुटालुटीचंच काम करताय। म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्राला बेवडा करायचा। राज्य सरकारकडून दरवर्षी विविध योजनांवर किती खर्च केला जातो त्यावर एक नजर टाकूया। राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात 36,000 कोटींचा निधी राखून ठेवला। सामाजिक कल्याणासाठी 32,754 कोटींची तरतूद करण्यात आली। अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी 15,893 कोटींचा निधी वापरला जाणार आहे। आदिवासी विकास योजनांसाठी 15,360 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे। अनुदान आधारित आणि सामाजिक कल्याण योजनांसाठी दरवर्षी सुमारे 80,000 कोटींचा निधी खर्च केला जातो। त्यामुळे राज्याला मिळणारा महसूल आणि होणारा खर्च याचा ताळमेळ कसा घालायचा हा प्रश्न सत्ताधाऱ्यांसमोर निर्माण झालाय। राज्य सरकारनं उत्पादन खर्च वाढवल्यामुळे मद्याच्या किमती किती वाढल्यात त्यावर एक नजर टाकूया। उत्पादन शुल्क वाढवल्यामुळे सध्या 120 ते 150 रुपयांना मिळणारं IMFL मद्य 205 रुपयांपर्यंत महागलंय, तर 210 ते 330 रुपयांपर्यंत मिळणारं प्रीमियम ब्रँडचं मद्य आता कमीत कमी 360 रुपयांना मिळतंय। राज्य सरकारनं वाढवलेला वॅट आणि उत्पादन शुल्कामुळे हॉटेल इंडस्ट्रीवर वाईट परिणाम होतोय। इतकंच नाही तर लाखो रोजगार धोक्यात आलेत। इतकंच नाही तर मद्य प्रचंड महाग झाल्यानं त्याच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। एकंदरीत तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी राज्य सरकारनं उत्पादन शुल्क वाढवलं असलं तरी त्यामुळे लाडक्या योजनांना कितपत मदत होईल हा प्रश्न आता निर्माण झालाय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।